थेट जाऊयात अहमदनगरमध्ये पारनेरमध्ये अजित पवार बोलतायत। आजच्या ह्या आपल्या महिलांशी संपर्क साधणाऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी धनंजय मुंडे, त्याचबरोबर उपस्थित असणारे आमच्या महिला बाल विकास खात्याची जबाबदारी ज्या आमच्या मुलीवर आम्ही सोपवलेली आहे ती आदिती तटकरे, रूपाली चाकणकर, सूरज चव्हाण, बाळासाहेब नाहटा, कपिल पवार, प्रशांत गायकवाड, विक्रम कळमकर, ताराचंद मस्के, वैशाली नागवडे, सुषमा रावडे, काशीनाथ दातेसर, अशोकराव सावंत, अनेक वेगवेगळ्या भागातून आलेले माझे बंधू भगिनी, आमचे नाशिकचे अध्यक्ष रवींद्र पगार, दादा फराटे, बरेच सहकारी आहेत। आता मी सगळ्यांची नावं घेत नाही। आणि विशेषतः माझ्या पारनेर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या माझ्या सगळ्या माता, माझ्या भगिनी, आमच्या मुली, सर्व अधिकारी वर्ग, बंधू भगिनींनो, जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा आज यायला उशीर झाला। आज माझा वाढदिवस असतो आणि मी सहसा दरवर्षी 22 तारखेला माझी आई 86 वर्षाची झालेली आहे आणि मी आईजवळ दिवसभर थांबतो आणि माझा वाढदिवसाचा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो। कारण तिनं मला जन्म दिला, जिच्यामुळं आजपर्यंत मी समाजामध्ये लहान मोठी कामं करू शकलो, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काही थोडं बहुत करू शकलो, त्या आईच्या सहवासामध्ये। कारण मला इतर वेळेस मुंबई आणि महाराष्ट्रात फिरावं लागतं, म्हणून ही परंपरा मी जपलेली होती। परंतु आज बरेच वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्या मध्ये, आमच्या मातांच्या मध्ये, आमच्या मुलींच्या मध्ये आजचा हा कार्यक्रम, हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे। त्यामध्ये मी येताना मला पुणे शहरापासून सगळ्यांनी स्वागत केलं, मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। शिरूर तालुका असेल, माझा हवेली तालुका असेल, माझा पारनेरचा परिसर असेल, आताही आल्यानंतर काही माझ्या भगिनी वर्गांनी घोंगडी त्या ठिकाणी देऊन माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार देखील मानतो। नेहमी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख ही महाराष्ट्राला आहे आणि मी ह्यावेळेस ठरवलं की वाढदिवसाच्या दिवशी दररोज करतो त्यापेक्षा अधिकचं काम आज करायचं, म्हणून कुटुंबाला देखील मी सांगितलं, माझी आई असेल, माझी बहिणी असतील, माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, की मला आज तिथं थांबायचं जमायचं नाही। माझ्या आता माय माऊलींना म्हणजे आपल्याला सगळ्यांना मला भेटायचंय, त्यांच्या समस्या ह्या मला ऐकून घ्यायच्यात आणि त्या सोडवायच्यात, त्यांच्याशी हितगुज साधून मला माझा वाढदिवस खर्ची घालायचा आहे। आणि म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे, तुम्हाला भेटायला आलेलो आहे, तुम्हाला ऐकायला आलेलो आहे, तुमचे प्रश्न जाणून घ्यायला आलेलो आहे। आता ज्यावेळेस मला बुके देत होते तेव्हा ताई मला सांगत होत्या की दादा या सगळ्या आमच्या धनगर समाजाच्या महिला, परंतु त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही किंवा काही नाही। मी इथल्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं अधिकाऱ्यांना पण सांगेन, प्रशासनाला पण सांगेन, आमच्या सहकाऱ्यांना सांगेन, महायुतीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगेन, महिलांना पण विशेषतः युवतींना, की जरी कुणाकडे तसं नसलं तरी पिवळं रेशन कार्ड किंवा तांबडं रेशन कार्ड किंवा अंत्योदय योजनेचं ते कार्ड हे असलं तरी देखील तुम्हाला लाभ हा दिला जाणार आहे। ती गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी। आपल्याला आई वडील जन्माला घालतात, अनेक जण या समाजामध्ये काम करतात, राज्यात देशात काम करतात, परंतु काही जण स्वतःचा जन्म झाल्यानंतर कायम जनतेमध्ये लोकांच्या मध्ये
राहण्याचं, लोकांचं ऐकण्याचं, त्यांच्या समस्या सोडवायचं, अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी झगडायचं, जनतेची, शेतकऱ्यांची, माझ्या मायमाऊलींची सेवा करायची, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं, हेच आम्हा लोकांचं जगण्याचं उद्दिष्ट आहे. आणि माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये हे मी कठोरपणे आजपर्यंत पाळत आलेलो आहे. माझ्याप्रमाणे माझा सहकारी धनंजय मुंडे असेल, आदित्य असेल, बाकीचे माझे सहकारी असतील, त्यांची पण तीच भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं मायमाऊलींनो, आज मी तुमच्या समोर बोलत असताना तुम्ही किती जण टीव्ही बघता, पेपर वाचता मला माहिती नाही, परंतु मी जे काही बजेट, त्याला अर्थसंकल्प आपण म्हणतो, ते सादर केलं. ते तुमच्यातील बहुतेक जणींना तुम्ही ते बघितलं असेल. आणि त्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना जर कुठली असेल तर ती योजना ही माझी लाडकी बहीण योजना. कोणती योजना? कोणती योजना? म्हणा ना मग आता बहिणींनो, म्हणा म्हणा. ही माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या मायमाऊलींच्या करता, आमच्या मुलींच्या करता आम्ही आणलेली आहे. फार महत्त्वाची योजना आहे. मला ज्यावेळेस जाणवलं की मी अनेक वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय, त्याचा मला निश्चितपणे आनंद आहे. परंतु यावेळेस जे मांडलेलं मी बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, त्याच्यातनं मला एक वेगळा आनंद मिळाला. त्यामधनं मी माझ्या मायमाऊलींना आम्ही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मदत करू शकलो. माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये एक अट आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे. अशा आपल्या महिला समाजामध्ये खूप आहेत. आता मी पण शेतकरी आहे, तुमच्यातले पण अनेक जण शेतकरी आहेत. शेतकऱ्याचं ज्याचं ड्राय एरिया आहे, जिरायत जमीन, त्याचं उत्पन्न कमी असतं. ती माझी मायमाऊली खुरपाणीला जाते, मोलमजुरी करते. काही ठिकाणी शहरी भागात माझ्या मायमाऊली धुणं भांडी करतात, कचरा गोळा करतात, काचा गोळा करतात. काही ठिकाणी अतिशय गरिबीतनं, कष्टातनं ते त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य काढत असतात. आणि हीच खंत आम्हाला सगळ्यांना आहे. महिलांनो, मायमाऊलींनो, मी तुम्हाला सांगेन, हे कुठल्या जातीपातीचा, नात्या गोत्याचा विचार करून दिलेली योजना नाही. ही सगळ्या समाजाच्या करता आहे, गरिबांकरता आहे, गरीब महिलांच्या करता आहे. त्याच्यामधनं आपल्याला, त्याच्यातनं त्यांना आर्थिक बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीत, सांस्कृतिक, मानसिक सक्षम माझी महिला झाली पाहिजे. मग ती वाडी वस्तीवर, तांड्यावर, पाड्यावर राहणारी असो, किंवा ती माझी गाव पातळीवर किंवा शहरी भागामध्ये राहणारी महिला असो. आता आम्ही शहरामध्ये ज्यावेळेस जातो, किती माझ्या महिला झोपडपट्टीमध्ये राहतात, काय त्यांचं उत्पन्न आहे. आणि त्याकरता ही योजना आणलेली आहे. जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना ह्याचा लाभ आम्हाला द्यायचा आहे. 2.5 कोटीपेक्षा जास्त. सुरुवात फॉर्म भरायला झाली. माझी सगळ्यांना विनंती आहे की मी तुमच्याकडे आलोय, आम्ही सगळे आलोय, ते तुम्हाला जाग करायला आलोय, तुम्हाला समजून सांगायला आलोय, तुमच्याशी संवाद साधायला आलोय की ह्याचा फॉर्म तुम्ही भरा. तो फॉर्म भरून घेण्याचं काम आमचं शासन करतंय, महिला बाल विकास करतंय, आमचे बाकीचे प्रशासनातले सहकारी करतायत, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला करतायत. आणि तो फॉर्म नीटनेटका भरा. त्या संदर्भामध्ये थोडंसं मला आत्ताच काही जण सांगत होते की आम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन अडचणी येत आहेत. नवीन योजना आहेत, काही ठिकाणी अडचणी येतात, पण तुम्ही काळजी करू नका. 1 जुलैपासून ती योजना सुरू केलेली आहे. तुम्ही असंही काळजी करू नका की आज आता 22 तारीख आहे, अजून आम्ही फॉर्म भरला नाही, मग आम्हाला पैसे कसे मिळतील. हे पैसे तुमच्या अकाउंटला, तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पण खातं उघडायचं आहे, ते सगळं त्या फॉर्ममध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि तुमच्या अकाउंटला दर महिन्याला 1500 रुपये आम्ही अकाउंटला पोचवणार आहोत. आत्ता सध्या जुलै आणि ऑगस्ट ह्या 2 महिन्याचे पैसे आम्ही ऑगस्टमध्ये देणार आहोत. काही महिला म्हणतील की दादा आज 8 दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होणार आणि फॉर्म तर भरला नाही आम्ही.
माय माऊलींनो, तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळं काळजी करू नका. आज आम्ही बघतो ग्रामीण भागामध्ये माझ्या माय माऊलीकडं बऱ्याचदा ती घर चालवते, प्रपंच बघते, मुलाबाळांना सांभाळते, घरातल्या बाकीच्या सगळ्यांना खाऊ घालते, परंतु तिच्या काही समस्या आहेत, तिच्या काही अडचणी आहेत ना, तिलाही रोज काहीतरी महिन्याला लागतं ना, ते भागवण्याच्या करता ही माझी लाडकी बहीण योजना आहे. ही गोष्ट महिलांना तुम्ही लक्षामध्ये घ्या. विरोधकांनी माझ्यावर टीका केली, हे सगळे सभागृहात होते आणि मी अर्थसंकल्प मांडत होतो की माझी लाडकी बहीण योजना मी आमच्या माय माऊलींनी महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्यात. मग त्या मागासवर्गीय महिलांमध्ये असू द्यात, आदिवासी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, भटक्या असू द्यात, सर्वसाधारण असू द्यात, ओबीसी असू द्यात, सर्व घटकातल्या महिला, फक्त ती महाराष्ट्रातली राहणारी असली पाहिजे, परराज्यातली नाही, महाराष्ट्रातली राहणारी. आता परराज्यातली बॉर्डरवरची महिला लग्न होऊन सून म्हणून आली तर मग ती आमची महाराष्ट्राची आम्ही धरणार आणि तिला पण देणार. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या जे काही योजना आहे तिला माय माऊलींचे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या करता एवढा पैसा 46,000 कोटी रुपये वर्षाला तुमच्या हातामध्ये सगळ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत जाणार. गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार, किंवा किराणा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार, कपड्याच्या दुकानात जाणार. ह्याच्यातनं ग्रामीण भागाचं, शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे. आज हा काही कमी पैसा नाहीये. मला आमची मुलं, आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका भगिनीने मला राखी बांधली, त्याच्यामध्ये 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या माय माऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे या पद्धतीनं. आणि एवढी चांगली योजना आणली तरी माय माऊलींनो विरोधक माझ्यावर टीका करतात. काय वाईट योजना आहे? गरिबा करताय ना. ज्याच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, गाडी, त्यांना नाहीये, कारण 4 चाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे, परंतु जी गरीब आहे त्यांच्याकरता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो. पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून, कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत, माझ्या माऊली बघितलेले आहेत, स्वतःच्या गरजांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्या करता राबवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. ती पहिल्यांदा नवऱ्याचं बघते, मुलाबाळांचं बघते, ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. ते तिचं दुर्लक्ष आम्ही पाहत आलोय लहानपणापासून आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचंय. लाडकी बहीण पाठोपाठ आम्ही मांडलेलं एक दुसरी योजना म्हणजे इतर वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांनो, काही ठिकाणी आई वडील गरीब असल्यानंतर तुमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला आम्ही शिक्षण देतो मोफत, परंतु कॉलेजचे शिक्षण कधी कधी आई वडील गरीब आहेत आणि त्यांना देता येत नाही. काही उदाहरणं तर आमच्या बाबतीत अशी ऐकायला मिळाली की तितके दिवस आम्ही 50% त्यांची फी भरायचो कॉलेजची, मुलींची. खास मुलींच्या करता योजना आहेत, गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींच्या करता 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या करता. आणि 50% रक्कम आमची त्या कॉलेजला गेली, परंतु राहिलेली 50% रक्कम पण तिच्या आईवडिलांच्याकडे भरायला नव्हती. ती मुलगी इतकी नाउमेद झाली, इतकी खचली की तिने एक चिठ्ठी लिहिली, माझ्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, मला वाढवलं, मला शिकवलं, मला घडवलं. आत्ता मला सरकारने 50% रक्कम दिलेली आहे पुढचं शिक्षण घ्यायला, परंतु राहिलेली 50% रक्कम देखील माझ्या आईवडिलांकडे नाही.
आणि त्यांचं दुःख मला बघवत नाही म्हणून मी माझं स्वतःचं आयुष्य संपवते आणि तिनं आत्महत्या केली. काय वाटलं असेल आपल्याला, काय वाटलं असेल त्यांच्या घरातल्या आईवडिलांना. म्हणून आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना पुढचं शिक्षण देण्याच्या करता जी 50% रक्कम देत होतो, कालच्या अर्थसंकल्पापासून पुढचं शिक्षण कॉलेजच्या घ्यायला 100% रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यामुळं शेवटी कुणाच्या पोटी जन्माला यायचं, कुणाच्या कुळात, कुणाच्या जातीत, कुणाच्या धर्मात ते आपल्याच्या हातात नसतं. आपल्या गरिबाच्या पोटी आलो तरी त्या मुलीला पूर्णपणे दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिला मिळवून देण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. ही आपली दुसरी एक महत्त्वाची योजना आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या महिलांना, आता काही महिला तुमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना, हात वर करा. गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिलांनी बऱ्यापैकी गॅस सिलेंडर वापरतायत. आता ते गॅस सिलेंडर महाग झाले. आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झाले, आम्ही कसं करायचं, कसं जगायचं. आम्हाला सगळं देता येत नाही, परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत, लाईट पाणी मिळालं पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत, तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे, दफनभूमी झाली पाहिजे, गार्डन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे, ज्या मूलभूत गरजा, भाजी मंडई झाली पाहिजे. अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय. आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत. 3 गॅस सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये महिलांनो हे आपण देतोय का, तर तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी ही तुमच्या सरकारकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. ही एक योजना आम्ही महिलांच्या करता आणलेली आहे. आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे. हा चुनावी जुमला नाही. मी 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय. फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार. परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतोय. पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद दिलेले आषाढी एकादशीला, त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका. ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्यमवर्गीय आणि गरिबाच्या करता 2.5 लाखाच्या पर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार. मध्ये मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देताय पण 4 चाकी वाहन, शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली. जमीन किती का असेना उत्पन्न त्याचं 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर. पण एक भगिनी मला मध्ये भेटली, म्हणली दादा हे काय बरोबर केलं नाही. म्हणलं का ग काय झालं. ती म्हणाली की दादा माझ्या मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात, बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी 8 वाजता ड्युटीला ये. त्याच्यावर ती गाडी येते माझ्या दारात उभी राहते. ती कशामुळे राहते, नवरा ड्रायव्हर आहे म्हणून. मी मालकी नाही म्हणून नाही, मालक आहे त्याचा वेगळाच. आणि उद्याच्याला तुमची लोक फॉर्म भरायला आले आणि 4 चाकी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढे जातील. त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. काहींचे मिस्टर पती ड्रायव्हर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे. तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये बसताय, तुम्हाला देखील 1500 रुपये महिन्याला मिळणार. त्याच्यावर ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी, नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही. त्यामध्ये ह्याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे. मायमाऊलींनो हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना बहिणींचा, ह्यांना मातांचा पुळका आला आणि मग काय वाईट झालं.
ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक. कधी दिलं का त्यांनी? कधी विचार केला का? गरिबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता प्रयत्न करण्याच्या करता त्यांचं काम नव्हतं का? आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिव्या देतात, नावं ठेवतात, चुनावी जुमला म्हणतात. ही गोष्ट बरोबर नाहीये. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा. महिलांनो, मायमाऊलींनो, ह्या फॉर्म भरताना कुणाला 1 रुपया देखील द्यायचा नाही. बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं 0 रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या. मध्ये 2-3 प्रकार झाले, त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं, कामावरून काढून टाकलं. हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही, उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत. त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची, कृपा करून माझ्या बहिणीकडनं, माझ्या मायमाऊलीकडनं 1 रुपया देखील मागायचं धाडस कुणी करू नका. कारण तो फॉर्म भरून घेण्याच्या करता आधी ती 50 रुपये आपण वेगळे त्यांना देतोय, सरकार देते, तुम्हाला द्यायचं कारण नाही. म्हणजे एक अंगणवाडीमधली भगिनी आली आणि ते फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला, सगळा लाभ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही 50 रुपये देतोय ना वेगळे. म्हणजे उद्याच्याला 2.5 कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर 50 गुणिले 2.5 म्हणजे जवळपास 125 कोटी ना. 125 कोटी रुपये आम्ही तुमच्याकरता वेगळे काढून त्यांना दिले, तुम्ही द्यायचे नाही. तुमचा तो अधिकार काय? तुम्हाला 1,500 रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. ह्या पद्धतीनं आपली ती योजना आहे. आता विरोधकांनी काय सुरू केलं की म्हणले बहिणींना दिलं, भावांना काय? अरे बहिणी सक्षम झाल्यानंतर जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केले जातं ते देश पुढे गेलेले. आणि ज्या देशामध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, हे थांब तू नंतर जेवायला घालताना पण पहिलं मुलाला द्यायचं, काय चांगलं असेल ते मुलाला, मुलीला काय तुला राहू दे, तू जरा बाजूला राहा, असा भेदभाव काही जण करतात. किंवा उद्या 12वी मुलगा आणि मुलगी झाली तर मुलाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात, मुलीला म्हणतात काय तू कुठेतरी सून म्हणून जाणार आहे, आता आपल्याकडे पैसे नाही, बस तशीच घरात, आता लग्न करायचंय. तिचा अधिकार नाही का? तिला शिकण्याचा अधिकार नाही? ती उद्या चांगलं शिकली तर ती पण मोठी कोण कलेक्टर होऊ शकते, डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते, पायलट होऊ शकते. काही तिच्यामध्ये जे काही गट्स आहेत, तिच्यामध्ये जे ज्ञान तिनं संपादन केलेलं आहे त्याच्यातनं ती बरंच काही करू शकते. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये महिलांच्या करता ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. ही गोष्ट माझ्या मायमाऊलींनी लक्षामध्ये घ्या. आणि ते सांगायला आज आवर्जून पारनेरमध्ये मी आलेलो आहे. तुम्ही मोठ्या संख्येने, मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण येताना थांबत यावं लागलं होतं. पण ह्याचबरोबर तुम्ही जे शेतकरी असेल त्यांचं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचं बिल आम्ही आता माफ केलंय. लाईट बिल माफ. त्याच्यामध्ये 14,000 कोटी रुपयाचा जबाबदारी आम्ही उचलली. आणि आता इथनं पुढं तुमच्या शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहे. तिथं तारा ओढा हे करा तसलं नाही, पॅनल बसतील विहिरीच्या जवळ आणि 3ची मोटर 5ची मोटर 7.5ची मोटर सोलर पंप 8.5 लाख आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे. 8.5 लाख. त्याच्यामुळं पुढं काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला? दिवस उजाडला, सूर्य उगवला, 8 वाजता ते प्लेट म्हणजे जे सोलरचे पॅनल आहेत
ते पॅनल तापणार, तुमची मोटर चालू. त्याला ती वीज सूर्यापासून मिळणार आहे, पैसे भरायचे नाहीत. बिल थकलंय, कनेक्शन तोडलंय, आकडा टाकलाय, भानगड नाही. त्यामध्ये उलट तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमचे पती शेतकरी तिथं पिकाला पाणी देतील, फळबागांना पाणी देतील, फुलझाडांना पाणी देतील आणि तुमची शेती पिकवतील. त्यामध्ये रात्र संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, मोटर बंद. कारण सूर्य मावळला, ते सूर्य असेल तरच ते चालतं. रात्री शेतकऱ्यांनी कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारीनं जेवण केलेलं जेवायचं आणि मुलाबाळांच्यात राहायचं, झोपायचं. आता काय होतंय, 3-4 दिवस रात्री वीज आणि 3-4 दिवस दिवसा. आता आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, काही नगर जिल्ह्यामध्ये बिबटे यायला लागलेत रात्री. आणि त्याच्यामुळं शेतकरी पण घाबरायला लागलाय. कारभारिणीला पण वाटतं याला नवरा गेलाय पाणी धरायला किंवा पिकाला पाणी पाजायला, पण काही बिबट्याने हल्ला केला तर काय, ती काळजी आता राहणार नाही. आणि बिबट्यांच्या करता वेगळा बंदोबस्त आम्ही केलेला आहे, तो सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. अशा पद्धतीनं विंचू काट्याचं रात्री अपरात्री आपल्या कारभाऱ्याला तिकडं पाणी जायची गरज नाही, अशा प्रकारची आपण ही योजना आणलेली आहे. 8.5 लाख पंप आणि 9,000 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर करतो. त्याला लागणारी जमीन राज्य सरकारने दिलेली आहे. 1.5 वर्षात त्या सगळ्या हे चालू होईल, वीज चालू होईल त्याची, आणि तुमच्या सगळ्या योजनांना दिवसा वीज मिळायला लागेल. ही योजना भावांच्या करता आणली नाही, ही चांगली योजना नाही. त्यामध्ये अजून एक, मुली आणि मुलं शिकली, 12वी झाली, डिग्री घेतली, डिप्लोमा झाले, तर त्यांना नोकऱ्या मिळत नाही. कारण ते कुठं गेले आणि एखादा कारखानावाला म्हणतो की अरे तू 12वी झाला, तुला अनुभव काय, नाही अनुभव, मग तुला नोकरी नाही. त्याकरता आम्ही स्टायपंड देणार आहोत. त्या मुलाला मुलीला त्या कारखान्यामध्ये तिनं शिकायचं, काम करायचं, आणि नंतर वर्षांनी आम्ही तिला सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं, मुलाला किंवा मुलीला. आणि ते सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांना 1 वर्षाचा अनुभव आल्यावर त्यांना त्या कारखान्यात पण ते घेतील, जर चांगलं काम करत असेल तर. किंवा अनुभव आला म्हणून त्यांना दुसराही कारखाना नाही, ह्याला 1 वर्षाचा अनुभव आहे मुलाला, ह्याला आपण घेतलं पाहिजे. तरुणांची बेरोजगारी कमी करण्याच्या करता ही महत्वाची योजना आपण आणलेली आहे. 10 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी 10,000 कोटी, अशा प्रकारची ती पण योजना बंधू भगिनींनो तुमच्या करता, तुमच्या मुलांच्या करता, विशेषतः मुलींच्या करता ही आणलेली आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या योजना आपण कशा करता दिल्या की मायमाऊलीला मदत करण्याच्या करता, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या करता, तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये सक्षम होण्याच्या करता अशा प्रकारच्या ह्या योजना आहेत. आम्ही आता मागच्या वेळेस इथं धनंजय मुंडे कृषी मंत्री बसलेत, मध्ये काय झालं, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं ज्या भागामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकवला जातो, धान पण पिकवतात, भाताला धान म्हणतात, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियामध्ये, त्यांना आम्ही अनुदान दिलं, त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले. मला तुम्हाला सांगायचं की हे सगळे पैसे आम्ही रोख देणार नाही ज्याच्या त्याच्या अकाउंटला. वीज बिल तर भरायचंच नाही, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या बँकेच्या खात्यात तुमच्या, आणि ते एकटीचंच खातं असलं पाहिजे, म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. तसंच मुली ज्या शिकतायत ज्या कॉलेजमध्ये, ते पैसे त्या मुलीच्या नावाने आम्ही कॉलेजला पाठवणार आहोत, त्याच्यामुळे ते मुलीच्या हातात जाणार नाही, त्या संस्थेकडे जाणार आहेत. ह्याच्यामध्ये पारदर्शकता आम्ही आणलेली आहे. उद्या कुणी आमच्यावर आरोप करायला नको, इथं भ्रष्टाचार झालाय, इथं अमकं झालंय, तिथं तमकं झालंय. त्याकरता डीबीटी, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जे आपण पाठवतो त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये इंग्लिशमध्ये डीबीटी म्हणतात. ह्या पद्धतीनं
महिलांना आपण करतोय आणि आता सोयाबीन कापसाला पण माझ्या माहितीप्रमाणे 4,500 कोटी रुपये आपण धनंजय देतोय, बरोबर ना? 4,500 ते पण अकाउंटला शेतकऱ्याच्या जाणार आहेत. एकरी 5,000 रुपये असे 10,000 रुपये त्या ठिकाणी 2 एकराचे देतोय, जास्तीत जास्त 2 एकराच्या करता. तसंच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही योजना आणतोय, आम्ही आणत असताना तुम्ही आम्हाला अनेकदा निवडून दिलेला आमचा एकच ध्यास असतो, विकास आणि गरिबांना मदत करून इतरांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करणं. अशा पद्धतीने एक ऐतिहासिक बजेट आम्ही ह्यावेळेस महिलांच्या करता, मातांच्या करता, मुलींच्या करता, शेतकरी भावंडांच्या करता, त्यांच्या मुलामुलींच्या करता, जी शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना स्टायपंड देण्याच्या करता, अशा पद्धतीनं हे आपण तुमच्या सगळ्यांच्या करता आणलेलं आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही आमचा जर भूतकाळ बघितला तर गेले 30-35 वर्ष दिवस रात्र आम्ही विकासाच्या बद्दलचा विचार केला आणि आजवर वेगवेगळ्या योजना, अनेक काही भागामध्ये वेगवेगळे तलाव केले, केटीवेर केले, उपसा सिंचन योजना केल्या, बऱ्याचशा ठिकाणी नवीन नवीन इमारतींना निधी दिला, महत्त्वाची कामं त्या ठिकाणी केली. आणि ह्या जिल्ह्यामध्ये देखील दुष्काळ कमी व्हावा, हटावा ह्याकरता देखील शेतीच्या पाण्याच्या करता जी जी पावलं उचलता येतील. जायकवाडी धरण जुनं होतं, परंतु त्या बाबतीमध्ये आपण मुळा धरण आपलं जुनं असेल, ही असे वेगवेगळ्या प्रकारची धरणं, ही आपल्या निळवंडे तर मीच त्या खात्याचा मंत्री असताना आम्ही पूर्णत्वाला नेलं. इथं कपिल पवार बसलेत, त्यांनाही आठवत असेल संगमनेरचे. ह्या पद्धतीनं बंधू भगिनींनो आपण पुढे गेलेलो आहे. म्हणजे आम्ही भूतकाळात काम केलेलं आहे, वर्तमान काळात म्हणजे आत्ताचा काळ, ह्याच्यात अतिशय उत्तम माझ्या मायमाऊलींच्या करता अर्थसंकल्प बजेट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व गरीब घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आणि भविष्यात देखील उद्या जनतेच्या करता जे काही करावं लागेल, त्यांच्या मदतीच्या करता, त्यांच्या कल्याणाच्या करता, त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या करता, ते करण्याच्या करता आम्ही आमचं संपूर्ण जीवन समर्पित करतोय. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं महिला बचत गटाच्या करता देखील आम्ही चांगल्या प्रकारे योजना आणलेली आहे. पूर्वी आपण 15,000 देत होतो ना, आता आम्ही 30,000 केलेले आहेत. अनुदान 30,000 रुपये एकेका महिला बचत गटाला आपण अनुदान त्या ठिकाणी देतोय. त्याचा फायदा घ्या. त्या संदर्भात आदिती आपण एक अशी पत्रिका काढू की महिलांना, मी महत्वाच्या 5-6 योजना तुम्हाला सांगितल्या, परंतु ह्याच्यापेक्षा वेगळ्या आणखीन मुलगी जन्माला आली की काही काही घरात नाकं मुरडतात, परंतु मुलगी जन्माला आल्या तर ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती 1,01,000 एवढे पैसे तिला टप्प्याटप्प्यांनी देण्याची आम्ही व्यवस्था केली. जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत 1,01,000. मग ती 5 वर्षाची झाल्यावर, ती नंतर पुन्हा हायस्कूलला गेल्यावर, अशा पद्धतीची लेक लाडकी योजना ही पण आणली आहे आपण मुलींच्या करता. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना मायमाऊलींनो, मुलींनो तुमच्या करता आणलेल्या आहेत. त्याचा फायदा घ्या. नाहीतर तुम्ही फॉर्म भरायला जर कमी पडला तर मग तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल. मला माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीला, मातेला आणि मुलीला जी त्या लाभ देण्याच्या नियमामध्ये बसते, तिला लाभापासून मला वंचित ठेवायचं नाही. आम्हा कुणालाच सहकार्यांना वंचित ठेवायचं नाही. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आलोय, म्हणून हे तुम्हाला सगळं समजून सांगायला आलोय. मगाशी तुम्हाला थोडी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण दाखवली, त्याच्यात पण तुम्ही ते सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही आहे ह्याच्यातनं अजून एक योजना आहे, पिंक रिक्षा, गुलाबी रिक्षा. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही.
ई व्हेकल त्याला म्हणतात, आणि त्या आम्ही महिलांच्या करता देतोय. सध्या पहिल्या 17 महत्वाची शहरं घेतलेली आहेत. फक्त त्या महिलेला रिक्षा चालवता आली पाहिजे. तसंच आम्ही तिनं 10% रक्कम टाकायची. समजा 3.5 लाखाची रिक्षा आहे तर तिनं 35,000 रुपये भरायचे. 70,000 रुपये राज्य सरकार भरणार. आम्ही आमच्याकडनं त्याच्यात तुमच्या करता देणार. रिक्षाची मालकी त्या भगिनीची, म्हणजे 30% रक्कम झाली. 70% बँकेकडनं लोन आम्ही देणार आणि तुम्हाला त्याचा हप्ता जो आहे तो साधारण 6,250 असा हप्ता येईल वर्षाचा, महिन्याचा. म्हणजे 210-220 रुपये तुम्हाला जो काही बिझनेस होईल त्याच्यातनं बाजूला काढावे लागतील, पण पेट्रोलला खर्च नाही. रिक्षा घरी आल्यानंतर घरी 2-3चा प्लग असतो, तिथं चार्ज करायची, पुन्हा सकाळी आपली रिक्षा चालू, दिवसभर चालू. ही एक नवीन उत्पन्न देणारी महिलांच्या करता पिंक रिक्षा ही योजना आणली. सध्या मी 80 कोटी रुपये दिलेत, बरोबर ना. आता काही मला महिला भेटल्या की बाबा आम्हाला पण पाहिजे, परंतु उद्या आता पारनेर आहे शहर, पारनेर शहराची लोकसंख्या बघूनच रिक्षा द्याव्या लागतील ना. उद्या इथं 10-20 रिक्षा दिल्या आणि तिथं धंदाच नसेल, ग्राहकच नसेल, प्रवासीच नसतील तर करायचं काय. त्याच्याकरता मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, आमचं अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अशी जी काही मोठी मोठी, नाशिक, जळगाव अशा प्रकारच्या शहरांच्या मध्ये आपण ती पहिल्यांदा योजना राबवतो. पण मी DPCला पालकमंत्र्यांना सांगितलं, तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी काही रिक्षा देऊन तिथला धंदा होणार असेल, आमच्या महिलेचा प्रवासी त्यांना तेवढं मिळणार असतील रिक्षा चालकाला, आणि ते रिक्षा मात्र महिलांनी चालवायची. काही काही भागात, शहरी भागात रात्री अपरात्री रिक्षा पुरुष ड्रायव्हर असल्यानंतर महिला बसायला घाबरतात, काहीतरी वेडवाकडं घडलं तर काय. परंतु पिंक रिक्षा म्हणजे महिला, मग महिलेनी महिलेच्या रिक्षात बसायला एकदम सुरक्षित, कारण काहीच अडचण, भीतीच नाही. ह्या प्रकारे आम्ही या योजना आणलेल्या आहेत. बचत गटाला पण आम्ही चांगल्या पद्धतीनं योजना दिलेल्या आहेत. आणि मी माझ्या मायमाऊलींना सांगतो की हा अजितदादाचा वादा आहे, ह्या योजना मी बंद होऊन देणार नाही. पण त्याकरता तुम्हालाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उद्याच्या विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर पुढे या योजना चालू राहणार आहे. कारण उद्याच्याला दुसरे आले तर म्हणतील नाही ना आम्हाला बंद करायचं, आणि मग काय उपयोग होणार आहे. ह्याचाही विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही हा दादाचा वादा आहे तुम्हाला, आणि तो लाभ आणि त्याच्यातनं तुम्हाला मिळणारं बळ, ह्याच्यातून तुम्ही एकदम तुमच्यात सक्षमपणा येणार आहे, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार आहे, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याकरता ह्या वेगवेगळ्या योजना मी आपल्याकरता आणलेल्या आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की त्या योजनांचा फायदा घ्या. अधिकाऱ्यांनी पण अंत्योदय पिवळं कार्ड, आमचं भगवं कार्ड, आता ज्या महिला आल्या होत्या माझ्या धनगर समाजाच्या, त्यांच्याकडे अंत्योदय योजनेचं कार्ड पण नाही का? काहीच नाही. पण राहणारे मात्र पारनेरचे आहेत. अच्छा अच्छा, पर्याय काढतो, काळजी करू नका. फक्त तो पर्याय त्यांच्यापर्यंतच पोचवा एवढं फक्त करा. पर्याय काढला जाईल. आपल्याला एकालाही त्याच्यात लाभामध्ये ती मोडत असेल, बसत असेल तर तिला लाभापासून वंचित ठेवायचं नाही, हेच सांगण्याच्या करता मी आलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलची काळजी करू नका, हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. पण हे सगळं करत असताना माझी नम्रतेने तुम्हाला विनंती आहे की सरकार तुमच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी करतंय, आपण पण काही जबाबदारी उचलली पाहिजे.
आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून महिलांना लाभ आणि बळ देण्याच्या करता ह्या विविध योजना आणि माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता आम्ही या योजना आणल्यात. नेहमी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, कितीतरी रमाबाई, कितीतरी महिलांची नावं घेता येतील की आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या थोर महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे महिलांना पुढे आणण्याच्या करता शाळा उघडल्यात, त्यांच्याकरता अनेक प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. अजून आपल्याला अधिकचं काम करून ही माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, म्हणजे जे काही आम्ही गॅस देतोय त्याच्यामध्ये मोफत उच्च शिक्षण योजना, पिंक ई रिक्षा योजना, लेक लाडकी योजना, त्याला 3 टप्प्यामध्ये पण 1,01,000 रुपये देतोय. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्याच्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य मिळणार आहे. पण तिथं पण अट आहे, पिवळे आणि केशरी शिधाधारक कुटुंबामध्येच ती आपण दिली जाणार आहे. का तर ती गरीब असावी. अशा पद्धतीनं ज्यांची ऐपत चांगली आहे त्यांच्याकरता नाही आहे. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह ही पण योजना, जर कुणी मुलीचं लग्न केलं तर पूर्वी आम्ही 10,000 रुपये अनुदान देत होतो, आता आम्ही ते 25,000 रुपये अनुदान केले त्या मुलीच्या लग्नाच्या करता. 25,000 रुपये. त्याच्यामध्ये कर्करोगाच्या तपासणी करता, नवीन रुग्णवाहिका देण्याच्या करता, महिला बचत गटाला पण प्रोत्साहन देण्याच्या करता बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000वरून 30,000 रुपये आम्ही वाढ केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स म्हणजे समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात वाढ केलेली आहे. उमेदच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्याकरता 1,076 कोटी रुपये एवढी तरतूद आपण केलेली आहे. लखपती दिदी ही एक आपण योजना आणलेली आहे. आतापर्यंत 15 लाख महिलांनी लखपती दिदी होण्याचा मान मिळवला आहे. ह्या वर्षात 25 लाख महिलांना आम्ही लखपती दिदी करणार आहोत. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसंच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. याद्वारे आता महिला माझ्या लखपती व्हायला लागलेल्या आहेत. पण त्याचं टार्गेट आता 25 लाखाचं आम्ही ठेवलं आहे. महिला स्टार्टअप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानी ही योजना आम्ही आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा माझ्या महिलांनी घ्यावा. आई योजना पर्यटन क्षेत्रातील महिलांना, लघुउद्योजकांना 15 लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परताव्यात आई योजना सुरू केलेली आहे आणि त्यातून 10,000 रोजगार निर्माण आम्ही त्या ठिकाणी करतोय. आम्हाला महिलांच्याबद्दल आदर आहे. आम्हाला महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. आम्हाला त्यांना अधिक चांगलं बळकट करायचं आहे. त्याकरता हे महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून भावाच्या नात्याने मी अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या चांगल्या चांगल्या योजना तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सांगण्याच्या करता मी इथं आलो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. माझी तुम्हाला विनंती आहे की मी इथं आता बसतो, तुम्हाला त्या योजनेच्या बद्दल काही शंका असेल तर तुम्ही विचारा. लाऊडस्पीकर तुम्हाला दिला जाईल बोलायला आणि त्या पद्धतीनं मी त्याचं उत्तर तुम्हाला देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.